इंदार आणि नवीन शेवातील माजी खेळाडू राजेंद्रजी घरात मॅन फ्रॉम नवीन शेवा असे दोन ऑफिशियली पंच पाहायला मिळतात. उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह ही संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते. या स्पर्धेतील उत्तम गुणलेखन करणारे पवनजी राठोड याच गावातील उत्कृष्ट गुणलेखक, तसेच या स्पर्धेला येणारा प्रत्येक मान्यवर असेल, प्रत्येक अतिथीचा, तसेच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रसंगापासून या स्पर्धेला लीड करणारे उरण तालुक्यातील एक नामांकित सूत्रसंचालक आत्मारामजी म्हात्रे अप्पा यांचा आपण आवाज ऐकता. तसेच त्यांना 2 दिवस साथ देणारे आमचे साथी समालोचक प्रवीणजी म्हात्रे आमच्यासोबत जोडले गेलेत आणि मी स्वतः विपुल पाटील गावठाण आपल्यासोबत जोडलो जातोय. हॅलो 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 खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित आपण ही दिवसा होणारी स्पर्धा पाहतोय. पण याच क्रीडांगणामध्ये 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पुन्हा एकदा खंडोबा क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2025 चा आपण महासंग्राम पाहणार आहोत. प्रकाश चौकातील नाईट क्रिकेटची स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये, जिथे प्रवेश फी असेल 14,000, प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25 आणि चतुर्थ क्रमांक 25. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला बाईक पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याकरता तुम्हाला स्पोर्टची सायकल देण्यात येईल. आणि ही संपूर्ण स्पर्धा आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून कव्हर केली जाईल. ज्या कोणाला खरंतर संपर्क या स्पर्धेमध्ये एंट्री हवी असेल त्यांनी अवश्य खंडोबा दासीच्या सर्व सहकाऱ्यांना संपर्क साधा. बोलूयात आपण मेगा फायनलचा पहिला बॉल. गोलंदाज दाखल झाला आहे. चिरले टेनिस क्रिकेटमधील एक युवा सितारा नाव आहे, 7 क्रमांकाने घरात समोर संदेश गोंधळी. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय, जिथं मिडॉन मध्ये चांगलं असं दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. हा खरं तर संघर्षाची भूमी आहे. याच क्रीडांगणामध्ये पाहायला गेला तर 1984 सालचा लढा याच भूमीनं पाहिला. त्यामुळे इथं तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जी लहान मुलं व्यासपीठाच्या समोर चेंडूने खेळतात त्यांनी थोडासा खेळ थांबवा. फार इम्पॉर्टंट मॅच आहे. मेगा फायनलची आपण मॅच सुद्धा एन्जॉय करतोय. इथून कोणता संघ चॅम्पियन ठरेल, कोणता संघ रनरअप यासाठी मॅच रंगली जाते. तकदीर पाटीलच्या समोर हलक्या हाताने खेळून काढला. सिंगल रन्स आली जाते. वाईट मध्ये आपल्याला सिद्धू पाहायला मिळाला. धावपटलावर धाबा लागले गेले त्या 2. आपण खरं तर चर्चा करतो तो या क्रीडांगणाची. फार इतिहासामध्ये या खरं तर क्रीडांगणाची नोंद आहे. 1984 सालीचा लढा याच मातीमध्ये रंगला होता. एकाग्र मन करून या मातीचा जर वास घेतला तर या मातीला हुतात्म्यांच्या रक्ताचा वास येतो. त्यामुळे शौर्याची भूमी आहे. इथून तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हलक्या हाताने खेळून काढला जातोय. सार्थकचं आज कौतुक केलं जाईल, कारण सकाळच्या 17 पासून मागील 3 सामन्यामध्ये संदेश गोंधळीची बॅट बोलत होती, पण हा युवा सितारा आलाय. त्यानं सांगितलंय चिरले टेनिस क्रिकेटचा फ्युचर मला बेटर करायचा आहे. उरण टेनिस क्रिकेटच्या या खरं तर नवीन युगामध्ये माझं नाव सोनेरी अक्षर लिहायचं आहे. आणि आज मात्र बामणडोंगरीच्या समोर एक चांगली गोलंदाजी करतोय. काही कम्मालीचे चेंडू टाकलेत. मागील 3 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा खर्ची केल्यात. समोर आलाय तकदीर पाटील. हलक्या हाताने खेळून काढला. गोलंदाजी आवडली असेल एकदा सार्थक रमाकांतसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. लावडली अपील झाले मैदानाच्या आत, पण इथून मात्र बाल बचावला. 2 विस्फोटक बॅट्समन मैदानाच्या आत खेळतात. 2 खरं तर वाघ आहेत बामणडोंगरी टेनिस क्रिकेटची, ज्यांनी खरं तर गोलंदाजीचा अनेक वेळा शिकार केलाय ठाणे भिवंडीमध्ये जाऊन. पण आज या दासीच्या क्रीडांगणामध्ये चिरले संघाच्या सार्थक रमाकांत घरच्या विरुद्ध थोडंसं आता बॅट शांत बोललाय. थोडंसं आता डिस्कस करत असताना शॉर्ट टीम मीटिंग घेतली. ती म्हणजे बॅटिंग करणारा तकदीर पाटील आणि संदेश गोंधळीनं चर्चा साधतात की हे षटक खरं तर थोडंसं इम्पॉर्टंट जरूर आहे. या षटकामध्ये आपल्या धाबा जरी आल्या नाही तरी विकेट सेफ ठेवून आज मात्र सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला ही मेगा फायनल फार इम्पॉर्टंट आहे. फार महत्वाची ही आपण मॅच सध्या एन्जॉय करतोय. आक्रमण जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. आपलातून झेल टिपलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन सार्थक घरसाठी. तो सांगतोय उरण मधील युवामध्ये फार कमी वयाचा कर्णधार चॅलेंजर चिरले संघाचा मी आहे. आणि आज चॅलेंजर चिरले संघाला ही ट्रॉफी जिंकून देण्याचं स्वप्न उराशी बांधून या क्रीडांगणामध्ये मी गोलंदाजी करतोय. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर सार्थक घरसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या.
महत्वाची विकेट. जो संदेश गोंधळी मागील 2 मॅच मध्ये हिरो ठरला होता, त्याच्या खरं तर बॅट मधून आतापर्यंत 70 पेक्षा जास्त धावा आल्या होत्या या आजच्या स्पर्धेमध्ये, आणि त्याला मात्र आज मोठी कामगिरी न करता मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. याच क्रीडांगणामध्ये गत वर्षामध्ये शिवशंभो एंटरप्राइजेस रणजी क्रिकेटची आम्ही स्पर्धा पाहिली होती. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत संघ अर्थात वाकळण संघाला पराभूत केलं होतं बेलदारवाडा संघानं. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ज्या संघाच्या नावावर 70-80 बाईक आहेत, एका खेळाडूच्या नावावर 39 बाईक आहे, केतन म्हात्रेच्या संघाला पराभूत करणारा उरण तालुक्यातील बेलदारवाडा संघ याच क्रीडांगणानं पाहिलाय. मग आज बामणडोंगरी संघ जरी पलाढ्य असला तरी सुद्धा त्यांच्या समोर चॅलेंजर चिर्ले संघ डेफिनेटली फाईट देईल. समोर आलाय फ्रंटफुटचा वापर, लॉंग ऑनच्या वरती येऊन चेंडूला पाठवून दिलाय. शेवटच्या चेंडूवर आलाय बॅट्समन आर्यन नाईकच्या बॅट मधून हा धुव्वादार षटकार. षटकारच्या साह्यानं धावपटलावर धावा लागले गेल्या त्या 10. दरम्यानच्या कालावधीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत जासेचे विद्यमान सदस्य आणि शौर्य एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आनंद गंगाराम म्हात्रे यांचे इथं शुभ आगमन झालंय. खंडोबा क्रिकेट क्लब जासे या आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच या स्पर्धेकरता आपण पाहायला गेलं तर नितीन दिलीप मुंबईकर आणि तसेच त्यांच्या समवेत प्रभाकर दिनकर मडवी साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता 10,000चा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. सार्थकसाठी बक्षीस नाव समाधान शेठ माळी यांच्या वतीनं जी विकेट घेतली सार्थक घरत्न, जी गोलंदाजी राहिली बामणडोंगरीच्या विरुद्ध, माजी उपसरपंच राहिलेत. येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा जरूर पाहायला मिळेल, त्याची सुद्धा चर्चा चालू आहे. बोलूयात बॅक टू क्रिकेट. जिथं आलाय गोलंदाज, अतिशय चांगल्या रीतीने पहिला चेंडूवर प्रथमेशवर आघात केला गेलाय आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय तकदीर पाटीलच्या बॅट मधून. त्याचं मिळाल्या गेल्या त्या 6 धावा. 6 धावेनिशी धावपटलावर धावा लागले गेल्या त्या 16. अतिशय चांगला असा सामना सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे एका बाजूला रायगड जिल्ह्यातील सर्वात बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात आहे अर्थातच सिद्धार्थ 11 जीवदा आणि बामणडोंगरी, त्यांना फाईट करतोय चॅलेंजर चिर्ले. आणखीन एक तडाखा वाईड इश लॉंग ऑन रिजन मध्ये सार्थक आहे. आपलातून कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. यस, सार्थक रमाकांत घरात फ्युचर ऑफ उरण टेनिस क्रिकेट. जेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या उंचावून द्या सार्थक घरसाठी. आणि पुन्हा एकदा या जेलसाठी माजी उपसरपंच समाधान शेठ माळी यांच्या वतीनं या खरं तर खेळाडूसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. क्या बात आहे. आज या 2 दिवसामध्ये फार कमी वयाच्या या कर्णधारानं आज चॅलेंजर टीमला लीड करत असताना पुन्हा एकदा सदिच्छा चिर्ले या नावाची ओळख, पुन्हा एकदा चिर्ले टेनिस क्रिकेटच्या खरं तर इतिहासाची पुनरावृत्ती, चिर्ले टेनिस क्रिकेटची उजळणी पुन्हा एकदा आज दाखवत असताना आज प्रचंड आनंद झाला. फार ही लहान सर्व आहेत. आज अंडर 90चे तुम्हाला बरेचसे खेळाडू या क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. समोर बामणडोंगरी संघ आहे, हार हो का जीत हो हे ठाऊक नाही या मॅच मध्ये, पण आज जो काय लढलाय चॅलेंजर चिर्ले, ज्या नावाप्रमाणे चॅलेंज दिलंय त्यांनी बामणडोंगरी संघाच्या विरुद्ध, आज खरं तर 100% एफर्ट पाहायला मिळाला ते सार्थकच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या रीतीने त्यानं गोलंदाजी केली. त्यानंतर त्यानं या मॅच मधील इम्पॉर्टंट झेल तकदीर पाटीलला बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू दाखल झालाय शुभम पाटील. चिकू या नावाने खरं तर प्रसिद्ध आहे. बामणडोंगरी संघ म्हटल्यानंतर केंद्रीय मंत्री अंजूरच्या क्रीडांगणामध्ये जाऊन 11 बाईक जिंकणारा हा संघ आहे, त्यामुळं सातत्याने या संघाची बोलबाला नेहमी राहिलाय. पण आज याच विभागातील जासे विभागातील चॅलेंजर चिर्ले संघ तेवढ्या ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना त्यांनी केलेली दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अकुटप्याचा बॉल, त्यावर प्रहार चढवलाय डावखुऱ्याचा बॅट्समन, आल्या ठोकतोय शुभम पाटील. चिकूच्या बॅटमधून आलेला पहिल्या चेंडूवर हा षटकार. 6 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या सिद्धार्थ 11 जीवदा आणि बामणडोंगरी संघाच्या, त्या म्हणजे 22 धावा. आज प्रयत्न चांगले आहेत आणि इथून मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये चॅलेंजर चिर्ले संघ सध्या लढताना जरूर पाहायला मिळतोय. ही मॅच खरं तर सर्व अपेक्षक आज जोडले गेलेत उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. आणखीन एक तडाखा देण्याचा प्रयत्न झालाय जरूर. आयुष मडवी येतात, आणखीन एक विकेट मिळवून दिलाय गोलंदाज प्रथमेश मडवीनं आणि या मॅच मधील मोठा मासा गळायला लागलाय. गोल्डन विकेट ऑफ द मॅच शुभम पाटील झालाय जेलबाद. आणखीन एक 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय, ते म्हणजे प्रथमेश मडवीसाठी. प्रत्येक विकेटसाठी आज कॅश प्राइज देत असताना माजी उपसरपंच समाधान शेठ माळी यांच्या वतीनं, ज्यांनी हा संघ बांधला. यंदा थोडंसं मैदान बनवत असताना बरेच प्रचंड त्यांनी मेहनत घेतली, पण या खरं तर नवीन चेहऱ्याने चिर्ले टेनिस क्रिकेटला
आज वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आणि त्याला लीड करणारे ज्यांनी खरं चिरल्याचं टेनिस क्रिकेट जर मागेल आपण 90चा काळ पाहिलात, कव्हरमध्ये षटकार मारण्याची ताकद कोणाची नव्हती, कारण MRF चे चेंडू होते. त्या कालावधीमध्ये रमाकांत घरत यांचे जर कव्हरचे षटकार तुम्ही पाहिलेत ना, त्यावेळी जर या स्पर्धा असत्या लाईव्ह असती बाईक असत्या तर कदाचित चिरले टेनिस क्रिकेटच्या रमाकांत घरत यांच्या घरासमोर 1-2 बाईक तुम्हाला जरूर पाहायला मिळाल्या असत्या. आणि त्यांचं आज खरं तर सुपुत्र क्रीडांगणाच्या आतमध्ये सार्थक तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना जरूर पाहायला मिळतोय. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बाबी जावा भानुदास म्हात्रे आलाय डावकऱ्याचा आणखीन एक विस्फोटक बॅट्समन उल्वे नोड मधील क्रिस गेल या नावाने खरं तर एक वेगळी ओळख भानुदासला नेहमी दिला. लोअर फुलटॉस आल्या आल्या आडव्या बॅटनं फटका खेचून काढलाय, चेंडूला पाठवून दिलाय, एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं, मिळतील आणखीन 4 धाबा. प्रथमेशच्या विरुद्ध भानूच्या बॅटमधून आलेला हा चौकार. भानुदास म्हात्रे मॅन फ्रॉम बामणडोंगरी जरी खेळाडू असला तरी भानुदासचा क्रिकेटमध्ये किंवा भानुदासचे क्रिकेटची खेळी या जासीच्या क्रीडांगणामध्ये भानुदास या खेळाडूचा जन्म झाला. कारण ती रणजी क्रिकेट स्पर्धा अजून 4-5 वर्ष अगोदर गेलात तर भानुदासने केलेली 80 धाबांची ती इनिंग अजून डोळ्यासमोर आठवते. तो भानुदास आहे आणि त्याच्या बॅटमधून आला हा चौकार. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 26 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. सध्या बॅटिंग करते सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी टीम, त्यांना फाईट करते याच विभागातील चॅलेंजर चिरले टीम, ज्यांचे पुरस्कर्ते राहिलेत माजी उपसरपंच समाधान शेठ माळी साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ सध्या खेळतोय. टप्प्याचा बॉल भानुदासच्या बॅट मधून आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार लगावलाय भानुदास म्हात्रेनं. 32 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. आता चांगली कमालीची बॅटिंग करतोय तो म्हणजे सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी टीम. तसेच आपण विनंती करतोय अक्षय पांडुरंग घरात यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं आपण येऊन व्यासपीठावरून हा सामना पाहायचा. अक्षय पांडुरंग घरात यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन हा सामन्याचा आनंद लुटायचा. आयोजन कमिटीची आपल्याला विनंती आहे. मॅन्जो पदकामध्ये ज्यांच्या बोटाच्या जादूवर अनेक खरं तर श्रोत्यांना नाचवण्याची धमक अक्षयमध्ये आहे आणि एक वेगळा कलाकार सातत्याने आमचे ते वर्गमित्र राहिले त्यांच्यासोबत आमचे निखिल हे सुद्धा पाहायला मिळतात. एकाच वर्गातून करतात सेमी इंग्लिश मध्ये शिकत असताना अनेक सर तर मस्ती अजून डोळ्यासमोर आठवतात आणि ते सुद्धा या स्पर्धेचा एन्जॉय करतात. वळूयात आपण क्रीडांगणाच्या जिथे धावपटला धाबा लागल्या गेल्यात त्या 32 धाबा 32 रन्स. इथून आता थोडासा संघर्ष जरूर झाला. मागील चेंडूवर धाबा आल्यात भानुदासच्या बॅटमधून. समोर आर्यन नाईक एक अपकमिंग स्टार. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचा एक खरं तर नवीन अस्त्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग लाईनवर आहे पण गोलंदाजीसाठी दाखल झालाय मनीष मडबी. या बेलचा चेंडू क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. कॉरिडॉरच्या पूर्णपणे बाहेर टाकण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आणि इथून एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. धावपटलावर धाबा लागत असताना 33 धावा पाहायला मिळतात. संध्याकाळचं वातावरण प्रेक्षकांची तेवढीच तुडुंब गर्दी. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित 2 दिवसीय ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि आज मात्र प्रेक्षकांची तेवढीच गर्दी पाहायला मिळाली. फटका चांगला इनसाइड आउटचा क्लास आणि क्लास अफुलातून फटका खेचून काढला. डान्सिंग द डाऊन इट्स अ नो बॉल आणि इथून मात्र पंचांचा इशारा आलाय No+4 आलेला हा पंजा सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचा. 38 धाबा धावपटलावर लागले गेल्यात. फ्री हिटचा इशारा येतोय. इथून मनीष पाहायला गेला तर थोडासा चेंडू खराब फेकला. त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना आर्यन नाईक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी गुडघा फोल्ड करून फटका खेचलाय सार्थक आहे. फ्री हिटचा बॉल डायरेक्ट सुंदररित्या झेल जरूर झाला पण इथून मात्र बाल बचावला आर्यनचं वय पाहायला गेलं तर 18 ते 19 अंडर 19चा हा खेळाडू आहे. नागझरीची एक सर्वात मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये 5 चेंडूवर 5 षटकार सलग मारण्याचा विक्रम सुद्धा याच खेळाडूने केला. आज सुद्धा विक्रम पाहायला मिळाला मानगावच्या क्रीडांगणामध्ये. विश्वजित ठाकूर मोठ्याच्या बॅटमधून 6 चेंडूवर 6 षटकार आलेत. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये लगेच त्यानं 4 चेंडूवर 4 षटकार लगावलेत. क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम होत असतात आणि विक्रम तुटण्यासाठीच क्रिकेट खेळलं जातं. तो या मैदानाच्या जिथं भानुदास म्हात्रे बामणडोंगरी संघातील एक सर्वात विस्फोटक बॅट्समन मुसीबत में जो खडा वो सबसे बडा आणि सध्या बॅटिंग लाईन मध्ये सगळ्यात मोठं नाव आहे ते म्हणजे भानुदास म्हात्रे. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 39 धाबा. षटक चालू आहे मनीष मडबीचा. बामणडोंगरी विरुद्ध चॅलेंजर चिरले.
हलक्या त्यानं खरं तर खेळून काढला. समोरच्या दिशेनं सिंगल रन्स येईल. आर्यनला स्ट्राईक दिली जाते भानुदासच्या माध्यमातून. कारण फटके येतात. थोडंसं लेझी क्रिकेट जरूर जाणवतं आज. पाहायला गेलं तर एक सर्वात बलाढ्य संघ आहे. इथून काय होईल चिर्ले संघाचं ते ठाऊक नाही आहे. पण आज जी ज्यांनी केलं क्षेत्ररक्षण, आज त्यांनी केलेली गोलंदाजी, आज त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. कारण जेव्हा मोठ्या संघाच्या विरुद्ध तुम्ही खेळत असताना तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा वाढत जातो. इथून तुम्ही कॉन्फिडन्स हा एक नावाचं करता औषध घरी घेऊन जात असता. समोर आलाय फ्रंटफुटचा चांगला वापर केलाय. झेल उडालाय देखील. आणखीन एक झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. झेल खाली तिथे तैनात होते चिनू आणि महत्वाची झेल टिपलाय. आर्यन नाईक सारखा महत्वाचा खेळाडू झालाय झेल बाद. गोल्डन विकेट मॅच ऑफ द डे. धाबा येत होत्या पण मनीषनं यावेळी दाखवलंय आपल्या संघासाठी जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पानं बदलतात, मुल्या नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. मागील काही चेंडूमध्ये थोड्याशा धाबा येत होत्या, स्ट्रगल करत होता चिर्ले संघ विकेट साठी आणि ती विकेट आता कॅरी केलाय. चेंडूने घेतलाय जेल. हे बक्षीस आलंय समाधान शेठ माळी यांच्या वतीनं स्पर्श साठी. हे जेल साठी आल्या अनेक बक्षीस. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन दाखल होताना पाहायला मिळतील. आदित्य पाटील आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधील. आल्या लोवर फुलटॉस समोर खेळून काढलाय लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आयुष मडवी. वेगान आलाय. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाते. आदित्य पाटील याची आपण नेहमीच फिरकीची जादू पाहत असतो, मात्र त्याला बॅटिंग लाईनसाठी इन्व्हाइट केलाय. बामणडोंगरी संघ रायगडमधील असा एक संघ आहे ना ज्या संघामध्ये 10 बॉलर 10 बॅट्समन हे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात खरं तरी मोठी उपलब्धी आहे. आणि बामणडोंगरी संघ असा आहे जो सध्या टेप बॉलची सुद्धा प्रॅक्टिस करतोय. तेजस मात्रेंना ठाऊक आहे की पुढल्या वर्षामध्ये ISPL मधून एक खेळाडू बामणडोंगरीचा मला ISPL मध्ये पाठवायचा आहे. त्यामुळे अनेक बिग बॅश मध्ये सुद्धा हा संघ तुम्हाला खेळताना जरूर पाहायला मिळेल. जिथे टेप बॉलची प्रॅक्टिस सुद्धा बामणडोंगरी टीम करतोय. आक्रमण झालंय. झेल उडालाय. भानुदासचा फटका इम्पॉसिबल होता. झेल सिंगल रन्स. क्या बात आहे. अतिशय चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय प्रथमेशनं, शिवम मडवीनं. आणि इथून मात्र थ्रो थोडासा चुकीचा जरूर झाला. बॅकअप चांगला आहे. सिंगल रन्स मिळेल. धाव पटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 42 धावा 42 रन्स. 42 धाबा धाव पटला लागत असताना बॅटिंग साठी दाखल झाले ते म्हणजे आदित्य पाटील. गोलंदाजी चालू आहे ती म्हणजे मनीष मडवीची. 4 ओव्हरची आपण मॅच पाहतोय. पहिल्या इनिंगचा सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. खंडोबा क्रिकेट क्लब झाशी आयोजित ही 2 दिवसीय ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा. आणि इथून या स्पर्धेमध्ये झाशीच्या क्रीडांगणामध्ये आज कोणता संघ चॅम्पियन होईल. फटका चांगला आदित्य पाटीलचा. पुन्हा एकदा झेल खाली सार्थक करत या मॅच मधील तिसरी झेल त्याने टिपलाय आणि मोठा हादरा लागलाय तो म्हणजे यावेळी सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला. आदित्य पाटील सारखा खेळाडू बाद झाला. नेहमीच त्याची गोलंदाजी चर्चेमध्ये राहिल्या. गोवा राज्यामध्ये जाऊन सुद्धा आपल्या नावाची एक वेगळी इच्छा बामणडोंगरी टेनिस क्रिकेटला खरं तर वेगळ्या पटलावर नेण्यामागा आदित्यचा सुद्धा सिंहाचा वाटा नेहमी पाहत असतो. आणि महत्वाची विकेट मिळवली. 10 पटला धावा लागल्या गेल्या त्या 42. अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 42 धावा 10 पटला लागल्या गेल्यात. नवीन बॅट्समॅन क्रिश म्हात्रे दाखल होतोय. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आत अनेक सारे मान्यवर तुम्हाला आज व्यासपीठावर पाहायला मिळतील. खंडोबा क्रिकेट क्लब झाशी म्हटल्यानंतर नेहमीच ऋणानुबंधांनी आपल्या माणसांना जपून ठेवणारं नाव, आपल्या माणसांना जपून ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे माणिक म्हात्रे आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम. या प्रेमाखातीर आज तुम्हाला अनेक मान्यवर व्यासपीठावर जरूर पाहायला मिळतात. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 42. शेवटच्या षटकाचा गोलंदाज आलाय सिद्धू. समोर डावखऱ्याचा फलंदाज भानुदास. पहिलाच बॉल बॅटची कडा पाठीमागे यष्टीरक्षकाने टिपलाय झेल. इथून सेलिब्रेशन केलं जात आहे. आणि या मॅच मधील आणखीन एक मोठा मासा गळाला लागला तो म्हणजे बॉलिंग करताना सिद्धूच्या. आणि इथून मात्र बॅट्समन भानुदास मात्रे होतील जेल बाद. आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय या विकेटसाठी. आज पूर्णपणे ATM ओपन आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर चॅलेंजर चिर्ले संघाचा प्रवास जर सांगायला झाला तर नेपाळ अनेक सारे आग्रा ठिकाणी नेहमी समाधान शेठ माळी आणि त्यांचा संपूर्ण हा टीम जात असतो आणि त्याचा सर्व खर्च समाधान शेठ माळी करत असतात. यंदाच्या हंगामामध्ये एक सर्वात मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ज्याची चर्चा आपण लगेच थोड्या वेळामध्ये करणार सुद्धा आहोत त्याची सुद्धा मीटिंग चालू आहे. कारण एक आगळं वेगळं आयोजन त्यांचं सातत्यानं पाहायला मिळत असतं. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा त्याची चर्चेमध्ये असते आणि दिवसा किंवा नाईट
याचा एक खरं तर प्लॅटफॉर्म लवकरच आपल्या समोर चॅलेंजर चिरले सादर करणार आहे. महत्वाची विकेट सिद्धूने मिळवल्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर दाखल झाला. जीत खोत फटका खेळायचा होता समोरच्या दिशेनं. इथून मात्र लाऊडली अपील केली जाते. स्ट्रॉंग अपील जरूर आहे पण सिंगल रन्स इथून मिळेल. धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 43 धावा 43 रन्स. मेगा फायनलचा सामना जसा हवा होता तसाच ज्या लोवेस्ट स्कोअरमध्ये थांबायचं होतं जीवदानी बामणडुंगरी संघाला जी खरं तर षटकं हाताळायची होती चिरले टीमला तशाच प्रकारचे सध्या त्यांनी षटकं हाताळलीत. आणि एवढ्या विकेट आजच्या दिवसामध्ये समाधान शेटमाळी कुठल्या टीमने घेतल्या नाही बामणडुंगरी टीमच्या तेवढ्या विकेट आज चॅलेंजर टीमने घेतल्यात. कारण जवळजवळ आतापर्यंत पाहायला गेलात 6 बॅट्समन बाद केलेत आणि आज सकाळपासून जेवढे संघ खेळलेत त्या एवढ्या कुठल्याही संघाला जमलं नाही ते करून दाखवले चॅलेंजर टीमनं. तर त्यामुळं प्रॅक्टिस फार चांगली आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हणतात आणि तेच आज पाहायला मिळालंय. या बेलचा फटका जरूर चांगला इनसाइडच्या वरतून स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडं मिळतील 6 धावा. रिप्ले बघायला चांगला आवडेल. क्रिकेट मधले एक तंत्र आहे वेट वॉच अँड डे प्ले. हे यावेळी थांबला पाहिलं आणि त्यानंतर हा फटक्याला खेचून काढलाय बॅट्समन क्रिश मात्रेच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. 49 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. अजून या इनिंग मधील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करते सध्या सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी टीम. 49 धावा चांगल्याशा जमवल्यात. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सिद्धू मडबी सध्या गोलंदाजी करतोय. त्रिशाला 7व्या क्रमांकावर आणि तो सुद्धा फटके लगावू शकतोय. हेलिकॉप्टर लुक समोर त्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आयुष मडवी वेगाने आले. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी पलटले देखील आणि दुसरी धाव घेताना आणखीन एक खेळाडू 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक हादरा लागलाय सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी टीमला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा कारण दुसऱ्या सत्रामध्ये थोडासा अंधुक प्रकाश पाहायला मिळेल. हवेची साथ थांबेल त्यामुळे कुठल्याही संघावर अन्याय होऊ नये पण दर्जेदार आयोजन. आज कौतुक करेन मयुरदा मात्रे आणि संपूर्ण या आयोजन कमिटीचं खंडोबा क्रिकेट क्लब जासई कारण या 2 दिवसीय शृंखलेमध्ये आज सर्वाधिक बक्षीस सर्वात उरण तालुक्यातील स्पर्धेमध्ये बक्षीस असणारी स्पर्धा वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. इनसाइड आउटचा फटका जरूर चांगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत देखील. थ्रो चांगला आलाय पण 2 धावा थांबवू शकत नाहीत आणि या 2 धावेनिशी 52 धावा धावपटलावर लागल्या गेल्या त्या सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी टीमच्या. या षटकातील अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. 52 धावा धावपटलावर लागत असताना अनेक सारे तुम्हाला खरं क्रिकेट रसिक या क्रीडांगणाच्या अवतीभोवती येताना जरूर पाहायला मिळतात. बॉलला लेफ्ट केला. इट्स अ नो बॉल. हा चेंडू फार निर्णायक आहे. जेव्हा तुम्ही उतरदामध्ये क्रीडांगणाच्या आतमध्ये धावा चेस करण्यासाठी उतराल ना तेव्हा एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला दिसून येईल. कारण शेवटच्या बॉलवर जर आता इथून मोठा फटका आला तर एक चांगला स्कोर उभा करू शकतोय बामणडुंगरी टीम. आणखीन एक खराब चेंडू. फ्रीटचा हा बॉल होता. शरीरापेक्षा दूर टाकला होता सिद्धूनं पण पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 54 धावा. जो फायटिंग स्कोर हवा होता सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी टीमला त्या धावा आल्यात सध्या बामणडुंगरी संघासाठी कारण गोलंदाजी फार त्यांची वेगळी आहे. धारदार नेहमी पाहायला मिळाली. फटका जरूर चांगला. शेवटच्या एका चेंडूवर धावा दिल्यात त्या सिद्धूनं 8. त्यामुळे आता या 8 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरतील चॅलेंजर टीम साठी. शेवटच्या चेंडूवर बॅट्समन क्रिशच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. पहिल्या इथं डावाचा खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून बॅटिंग करताना सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी टीमच्या 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय. ते चॅलेंजर टीमच्या समोर अतिशय चांगलीशी स्पर्धा. व्यासपीठावर ग्रुप ग्रामपंचायत जासईचे विद्यमान सदस्य आणि शौर्य एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आनंद गंगाराम म्हात्रे इथं उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांना ऑन द स्क्रीन आपण पाहू शकताय. सातत्यानं खरं तर ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केला आणि जासईसारख्या या गावांमध्ये शौर्य एंटरप्राइजेस नावाचं ब्रँड आज पाहायला मिळतं. जे व्यक्तिमत्व असं आहे ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद पाहायला मिळतोय. नावाप्रमाणे सर्वांना आनंद देणारे आम्हा सर्वांचे लाडके मान्य श्री आनंद गंगाराम म्हात्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि सातत्यानं ज्यांचं नेहमी प्रेम आमच्यावर राहिलं असे माणिकशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आनंद गंगाराम म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय.
शशिकांतजी म्हात्रे यांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय। जल है तो जीवन है आणि आज सातत्याने या शृंखलेसाठी 2 दिवस ज्यांनी मोफत पाण्याची उपलब्ध करून दिली आणि त्यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय। दादा असंच तुमचं खरं तर पुण्याचं काम नेहमी करत राहा आणि खंडोबा जासई संघाच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतोय। मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत ना, एक चेंडू पाठवा आणि ही इनिंग संपेल, ही मॅच संपेल तेव्हा आयुष मळबीसाठी 500 रुपये, सार्थक गरजसाठी 1000, स्पर्शसाठी 500 आणि सिद्धूसाठी 500 असे टोटल 2500 रुपये इथे जमा आहेत। ते आपण नंतर फायनल जशी होईल तसे घेऊन जा। खेळाडूंना विनंती आहे 61चा पाठलाग करायचा। आज या स्पर्धेचा घटक म्हणून एक दिवशीय काय होईना मला समर्थन करण्याची संधी खंडोबा क्रिकेट क्लब जासई या आयोजकाच्या कमिटीच्या वतीने देण्यात आली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि आज मात्र या स्पर्धेतून आजच्या दिवसाकरता माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। आणि मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जोडले जातील याच खरं तर उरण तालुक्यातील एक नामांकित सूत्रसंचालक आम्हा सर्वांची गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत। धन्यवाद। मायक्रोफोनवर जोडले जातील याच गावातील मराठीतील आणखीन एक गोडाबाज प्रवीणदादा म्हात्रे यांचा आपण आवाज ऐकूयात। धन्यवाद। खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित 2 दिवसीय श्रृंखला आणि या श्रृंखलेचा मेगा फायनलचा हा सामना सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध चॅलेंजर चिर्ले या 2 संघांमध्ये रंगतोय। पहिल्या सत्रामध्ये 60 धावा करून 61 धावांचं टार्गेट ठेवले बामणडोंगरी संघासमोर। बामणडोंगरी संघाने चिर्ले संघासमोर सार्थक आणि आयुष ही जोडी मैदानात निश्चितच 61 धावा करायच्या आहेत। हे टार्गेट सहज साध्य नसेल कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये इतक्या धावा करणं हे सहज साध्य नाही, परंतु प्रयत्न करावे लागतील। ज्या ईर्षेनं ज्या त्वेषानं तुम्ही कालपासून लढलात तीच ईर्षा तोच खेळ पुन्हा दाखवावा लागेल कारण चॅलेंजर नावामध्ये तुमच्या चॅलेंज आहे। 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या गेल्या आहेत। एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्जन या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3 धावांवरती। 61चं लक्ष्य गाठायचं आहे। 61चं लक्ष्य गाठत असताना सुरुवातीच्या षटकामध्ये किती धावा येतील ते देखील पाहणं क्रमप्राप्त। चांगला चेंडू बॅकफुटला जात स्क्वेअर लेग रिजन मध्ये टोलवला, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण जीत खोत द्वारा। आणि ज्यावेळी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होत असताना त्यावेळी तुमच्या गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास वाढलेला असतो कारण प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू सीमारेषेकडे येईल की काय, परंतु अशी काही कारनामा या जीतनं केला की चेंडूला मात्र अलगत झेललं। जिथं कदाचित धावा येऊ शकल्या असत्या तिथं मात्र चिर्ले संघाचा फलंदाज बाद झाला आयुष। वैयक्तिक 2 धावांची खेळी करून झेलबाद होऊन तंबूमध्ये आलाय। नवीन फलंदाज आर्यन मैदानात गेले। निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करावी लागेल कारण 61 धावा करायच्या आहेत। सुरुवातीच्या चेंडूवरती अवघ्या 3 धावा आल्या आहेत। 61चं लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये मोठी कामगिरी करणं अपेक्षित होतं। ती कामगिरी करण्यामध्ये जरी अपयश आलं असलं तरी अद्यापही बराचसा खेळ या इनिंग मधील बाकी आहे आणि आपल्या नावाची छाप तुम्हाला सोडायची असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल। पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केले कारण आदित्य पाटील बॅटची एज घेऊन मला वाटतं चेंडू केलाय। 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत। 4 चेंडूंचा खेळ झाला। आदित्य पाटील अगोदरच्या 2 सामन्यामध्ये तडाखा सोसावा लागला होता, परंतु फायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तसं घडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतोय कारण 61 धावा करायत असताना सुरुवातीच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं होतं। ती आक्रमकता मात्र दाखवू दिलेली नाहीये। यावेळेस चेंडू बराच काळ हवेत आहे आणि सार्थक ज्यानं कालपासून संबंध दिवसभर काल अतिशय चांगली कामगिरी केली होती तो
बाद झालाय जेलबादच्या रूपानं. मोठा आदरा बसलाय चिर्ले संघाला. 5 चेंडूंचा खेळ झालाय. या 5 चेंडूमध्ये धावा आल्यात 4 आणि 2 फलंदाज बाद झालेत. निश्चितच पडझड धावाची झाले. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये 61 धावा. जिथं बामणडोंगरी संघाने धावसंख्या एवढी मोठी रचली तिथून थोडासा बॅकफुटला आलाय चॅलेंजर चिर्ले संघ. परंतु तुमच्यामध्ये जी धमक, ती क्षमता जरूर आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागो, परंतु आपल्यामध्ये असणारी क्षमता, आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता दाखवण्याची नामी संधी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अशी स्पर्धा. आणि यूट्यूब लाईव्ह वरती अनेक सारे प्रेक्षक तुम्हाला बघतायत, तुमचा खेळ बघतायत. या स्पर्धेचा, या सामन्याचा निकाल काहीही लागो, परंतु आज या मैदानावरती तुम्हाला लढायचं आहे. कारण समोर असणारा बामणडोंगरी सारखा मातब्बर संघ, त्या मातब्बर संघासमोर 2 हात करण्याची जिद्द तुम्ही दाखवलीत. हे सिद्ध करण्याची संधी. चांगला फटका यावेळेस आहे. कोणी क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल असं वाटत नाहीये. यावेळेला चेंडू गेलाय सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय हात चौकार. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या झाली 8 धावा. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 53 धावा. हा सामना पाहणाऱ्या, मैदानावर बसून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांकडून देखील आणि लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांकडून देखील चिर्ले संघाकडून प्रतिकाराची अपेक्षा केली जाते. कारण ज्या पद्धतीने आपण कालपासून खेळ केलात, सबंध या मैदानावरचे प्रेक्षक तुमच्या प्रेमात पडलेत आणि आजही तुमचा खेळ तसाच व्हावा अशी अपेक्षा. 18 चेंडू 53 धावांची गरज. ऑन स्ट्राईक काय फलंदाज आर्यन, तर गोलंदाजी मार्कवर जीत खोत. पहिला चेंडू भन्नाट वेग ज्याच्या गोलंदाजीला आहे तो जीत खोत गोलंदाजीला आलाय. दूरवर गोलंदाज स्वतः जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु झेल पासून बरेचसा दूरवर 2 धावा पूर्ण करण्याची संधी ती साधली गेली आहे. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 10 धावांवरती. 10 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि या फटकेबाजीच्या प्रयत्नात आहेत चिर्ले संघ. आणि त्या प्रयत्नात मात्र आर्यन झालाय झेलबाद. तिसरा आदरा बसला चिर्ले संघाला 10 धावसंख्येवरती. वैयक्तिक 3 धावा जमून आर्यन बाद झालाय. तदनंतर फलंदाजीसाठी आलाय लखन. आपण विचार केलात तर सुरुवातीच्या षटकापासून अंडर प्रेशर ठेवलंय बामणडोंगरी संघाने चिर्ले संघाला. नवोदित संघ आहे, गुणवान खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे चॅलेंजर चिर्ले संघ. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा जमवणं थोडंसं कठीण जाते, कारण थंड गार वाऱ्याची झुळूक, वातावरण काहीसं थंडावलेलं. दुपारच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी काल त्यांच्याकडनं पाहिली, तशीच कामगिरीची अपेक्षा केली गेली होती. आता मात्र चेंडू बाकी राहिले आहेत. 16 आणि 51 धावांची गरज आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्काने चेंडू अंगावरती आदळला. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. परिणामस्वरूप धावफलक स्थिर. 10 धावांवरती खेळलेला धावफलक. कौतुक करावं लागेल आदित्यचं, कौतुक करावं लागेल जीतचं. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. अवघ्या 2 धावा या 3 चेंडूमध्ये जमवता आल्यात आणि त्या 2 धावा जमवताना एक फलंदाज देखील कामी आलाय. आणखीन एक चांगला चेंडू, हळवार पद्धतीचा चेंडू आणि यावेळेस डायरेक्ट हिट केला जातोय आणि फलंदाज शिवम झालाय धावबाद. चौथा आदरा बसलाय चिर्ले संघाला. निश्चितच आपण विचार केलात तर 61 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटच्या ओझ्याखाली चिर्ले संघाची फलंदाजी ढेपाळली असं प्रथमदर्शनी वाटत असलं तरी त्यांच्या प्रतिस्पर्धी असणारा हा संघ बामणडोंगरी संघ आहे. त्यांच्या गोलंदाजांना कमी लेखून चालणार नाहीये. कारण आपण वारंवार पाहतो
28-30 धावांमध्ये देखील सामना निकाली ठरवण्याची क्षमता 4 षटकांमध्येच्या सामन्यामध्ये त्यांच्यामध्ये आहे असे गोलंदाज. आणि या गोलंदाजांना सामोरं जाताना थोडीशी अडचण जरूर निर्माण झाली, परंतु या अडचणीतून शिकून अनुभव घेऊन मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अन्यथा परतीचा मार्ग जो आहे ना तो अतिशय बिकट आहे चिर्ले संघासाठी. कारण 61चं टार्गेट गाठायचं होतं. 10 धावा धावफलकावरती आल्या, 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेस चांगला फटका आहे जरूर. क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र क्षेत्ररक्षकाचा काहीशा अंतरावर चेंडू पडून चेंडू मात्र गेला सीमारेषा पार. चौकार. बऱ्याच अवधीनंतर चिर्ले संघाचा धावफलक 4 ने पुढे सरसावलाय. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावांवरती. 14 धावा धावफलकातील लागले. चांगला खेळ एकंदरीत चिर्ले संघाकडनं देखील पाहायला मिळतोय. समोर आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे याचा विचार न करता मला माझ्या संघासाठी, मला माझ्या गावाच्या नावासाठी खेळायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. 1 धाव अतिरिक्तच्या रूपाने जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावांवरती. मला माझ्या गावाचं नाव राखायचं आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागो, परंतु आपल्या गावाच्या सन्मानासाठी, आत्मसन्मानासाठी चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू जीतचा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, जमिनीलगत चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, त्यामुळे अवघ्या 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आणि एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी बामणडोंगरी संघाचं फारसं गणित बिघडणार नाहीये, हे बामणडोंगरी संघ देखील जाणून आहे. त्यामुळं निश्चितच 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आल्या आहेत. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. जुनं जाणता खेळाडू भानुदास याच्या हाती पुन्हा एकदा 3रं षटक फेकण्याची जबाबदारी सोपवली गेली. 12 चेंडू 45 ची गरज असताना निश्चितच 4 फलंदाज जरी बाद झाले असले तरी तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. सामन्याचा निकाल काही लागो, परंतु आपल्या गावाच्या नावासाठी चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. आणखीन एक चांगला चेंडू भानुदास आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवतोय. फलंदाज प्रथमेशला एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आणखीन एकदा चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू जात आहेत आणि जितके जास्त निर्धाव चेंडू तुम्ही खेळाल तितकाच तुमच्यावरती दबाव वाढेल. 12 चेंडू 45 हव्या होत्या, आता 10 चेंडू 45 हव्या आहेत. आणि या चेंडूवरती कॅच आउट झालाय फलंदाज. म्हणजे 9 चेंडूमध्ये 45 धावा. प्रत्येक चेंडू हा मोठा फटका खेळावा लागेल. 9 चेंडू आणि 45 धावांची गरज. जिथे 61 धावांचं टार्गेट सेट केलं तिथून मात्र बामणडोंगरी संघानं चॅलेंजर चिर्ले संघाला डोकं वर काढू दिलं नाहीये. एकंदर अद्यापपर्यंतच्या या सामन्याचा विचार केला, फायनलचा सामना कालचा जसा खेळ झाला चिर्ले संघाचा प्रभावी खेळ राहिला असं वाटलं होतं की चुरशीचा होईल, परंतु पुरतं निष्प्रभ करून टाकलंय चिर्ले संघाला बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांनी. आणखीन एक निर्धाव चेंडू. या षटकातील 4 चेंडू सलग निर्धाव आलेत. 5वा ही निर्धाव येईल का? येस, 5वा चेंडू ही डॉट बॉल. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक ठोकण्याचा बहुमान, फेकण्याचा बहुमान भानुदास म्हात्रे मिळवतोय की काय? येस, मेड ऑन ओव्हर पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतील 2 दिवसातील पहिलंच निर्धाव षटक भानुदास मात्र फेकतोय. आणि आता मात्र शेवटचं षटक आणि 45 धावांची आवश्यकता असेल चॅलेंजर चिर्ले टीमला विजयासाठी. शेवटचं षटक 45 धावा अशक्यप्राय असं आहे आव्हान. नवीन गोलंदाज वापरला जातोय तकदीर पाटील. चांगला चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. बऱ्याच अवधीनंतर धावफलक पुढे सरसावला आहे. 18 धावांवरती जाऊन पोहोचलाय. निश्चितच ज्या आशेने प्रेक्षक फायनलचा सामना पाहण्यासाठी आले होते ती आशा मात्र अपेक्षा भंग झाल्यानं प्रेक्षकांना मात्र सामन्याचा निकाल जाहीर अगोदरच केला, परंतु अद्याप बरेच चेंडू शिल्लक आहेत. प्रेक्षकांनी घरचा रस्ता पकडला आहे. फायनल थोडीशी
निराशाजनक कामगिरी चिर्ले संघाची राहिली, पण हरकत नाहीये. काल दिवसभरात जो आपण खेळ केलात 16 संघांमध्ये अंतिम 2 मध्ये प्रवेश करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. चांगला चेंडू, चांगला फटका, मात्र चांगल्या फटकावरती कदाचित एकच धाव मिळेल. एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावांवरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि तकदीर पाटीलला ज्या अपेक्षेने गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं होतं ती अपेक्षा पूर्ण करतोय तकदीर पाटील. या विकेट्स मिळवली जातोय. 19 धावा झाल्यात या षटकातील शेवटचा चेंडू, म्हणजेच या मेगा फायनलचा हा अंतिम चेंडू म्हणावी तशी चुरशीची ही मेगा फायनल जरी झाली नसली तरी मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी खेळी चिर्ले संघाकडनं अपेक्षित होती, परंतु त्या अपेक्षेनं चिर्ले संघ खरा उतरला नाही. काहीसा कमी पडला चिर्ले संघ, तरी पण एक बामणडोंगरी संघासारख्या मोठ्या प्रतिथयश संघासमोर खेळताना अनुभव जो आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळाला आहे त्या अनुभवाचा येणाऱ्या काळात फायदा करून आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा जरूर करून घ्या. आणि आज उपविजेते पदावरती समाधान मानलं, पण येणाऱ्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या काळामध्ये विजेत्या संघामध्ये तुमची गणना व्हावी. अशा रीतीने बामणडोंगरी संघ ठरतोय विजेता, त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर उपविजेता चिर्ले संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. चला लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊयात. तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. आम्हा सर्वांचे गुरुवर्य आणि आत्माराम मात्रे उरण समालोचक असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार आणि उरणमधील एक ज्येष्ठ निवेदक यांच्या शुभमुखातून आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कव्हर करण्यात ऐकणार आहोत.